नमस्कार मित्रांनो, शिवसैनिकांनी भाजपाचा सुपडा साफ केलेला आहे। शिवसेनेने ठाकरे गटाने 22-0 ने सर्वात मोठा विजय मिळवत भाजपाला आसमान दाखवलेला आहे। पुण्यात ठाकरे गटाची ताकद वाढली। या निवडणुकीमध्ये 22 पैकी 22 जागांवर शिवसेनेचा सर्वात मोठा ऐतिहासिक विजय। भाजपा शिंदे गटाने सत्तेचा कितीही वापर केला तरीही सामान्य शिवसैनिकांनी मिळवलेल्या विजयाची तुलना कशासोबतच होत नाही। ठाकरेंचं वर्चस्व वाढलं। नेमकी कोणती निवडणूक होती ज्यामध्ये भाजपाला भोपळा मिळालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून चर्चित असलेली निवडणूक म्हणजे कामगार संघटनेची निवडणूक, ज्यामध्ये भाजपाने सुद्धा 2014 पासून आपले पाय रोवायला सुरुवात केली होती आणि केंद्रातील आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर अनेक ठिकाणी दडपशाही करत त्यांनी आपल्या ज्या काही युनिट आणि कामगार संघटना प्रत्येक कंपनीमध्ये मोठमोठ्यामध्ये बसवल्या होत्या। परंतु 1966 पासून शिवसेनेची कामगार संघटना भारतीय कामगार सेना ही सगळीकडेच आहे आणि अनेक कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत। त्यामुळे सत्ता असो नसो, शिवसैनिकांच्या ताकदीवर, सामान्य कामगारांच्या ताकदीवर अनेक ठिकाणी आपल्या युनियन ठाकरेंच्या नेत्यांनी उभ्या केल्या आणि कामगारांचे अनेक प्रश्न सोडले। त्याचप्रमाणे आता सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट यांच्यासुद्धा काही ठिकाणी युनियन आहेत। त्या युनियनची सर्वात मोठी निवडणूक पार पडल्यानंतर ठाकरे गटाने आपली ताकद कशी महाराष्ट्राला दाखवली ते आपण बघणार आहोत। महिंद्रा अँड महिंद्रामध्ये भारतीय कामगार सेनेने दणदणीत विजय मिळवला आहे आणि 22-0 ने भाजपाला मोठा धक्का दिला आहे। पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वर्तुळात मोठी राजकीय आणि कामगार चळवळीची घडामोड घडली आहे। भारतीय कामगार सेना या संघटनेने महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपनीतील कामगार संघटना निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असा 22-0 ने विजय मिळवला आणि भाजपा समर्थित संघटनांना पूर्णपणे साफ केलेला आहे। या निकालामुळे केवळ कामगार क्षेत्रातच नव्हे तर सध्याच्या राजकारणातही मोठी चर्चा सुरू झालेली आहे। ऐतिहासिक विजय मिळवत शिवसैनिकांनी गुलाल उधळला। या निवडणुकीमध्ये भारतीय कामगार सेनेच्या सर्वची सर्व 22 जागांवर विजय मिळवत एखादी सत्ता स्थापन केली। भारतीय समर्थित कामगार संघटनांना एकही जागा मिळवता आली नाही, त्यामुळे त्यांना भोपळा मिळाल्याची चर्चा अनेक कामगारांमध्ये रंगली आहे। हा निकाल अनेक कारणांनी महत्त्वाचा ठरतो। एकीकडे राज्यात देशात भाजपा सत्ता असताना देखील कामगारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित संघटनेवर विश्वास दाखवला। यामुळे कामगारांच्या मनात कोणत्या पक्षाची पकड मजबूत आहे स्पष्ट झालेले आहे। महिंद्रा अँड महिंद्रामध्ये गुलाल हा ठाकरेंचा जाहीर निकाल झाल्यानंतर उधळला गेला। या परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते। विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला। जय शिवसेना, जय महाराष्ट्र, जय कामगार अशा घोषणा देत आपला उत्साह व्यक्त केला। या विजयामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे। गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर हा निकाल त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे। सचिन अहिर यांनी या निर्णायक भूमिका यामध्ये बजावली। अहिर यांनी निवडणूक प्रचारात कामगारांच्या पगारवाढ, सुविधा आणि सुरक्षितता हक्क यावर भर दिला। त्यामुळे कामगारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला। ते केवळ सत्ताधारी पक्षाकडे पाहून मतदार करत नाहीत, तर त्यांच्याकडे दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवण्याच्या सोबत कामगार जातात हा मोठा संदेश यामुळे दिला। या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे। राज्यात सत्ता असूनही कामगार संघटनांमध्ये त्यांना हवं तसं यश मिळवता आलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या कामगार धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राजकीय तज्ज्ञांच्या मते हा पराभव केवळ संघटनात्मक नाही तर प्रतिमेचा देखील आहे। कामगार वर्गात भाजपची पकड कमकुवत आहे आणि ठाकरेंची ताकद ही 1966 पासून आहे, त्यामुळे ठाकरेंना कमी लेखणं हे भाजपाला कधीच परवडणार नाही। भारतीय कामगार सेनेने या निवडणुकीत दाखवून दिलं की मजबूत संघटना आणि कार्यकर्त्यांची एकजूट असल्यास कोणतीही लढाई जिंकता येते। त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले होते। भाजप मात्र सत्तेत मशगूल होता, त्यामुळे भाजपाला कामगारांनी धडा शिकवला आणि सामान्य शिवसैनिक शिलेदार हे संघटनेशी निगडीत असलेले त्यांना निवडून दिले।
त्यामुळेच 22-0 हा विजय केवळ एक निवडणूक निकाल नाही, तर तो कामगारांच्या भावना आणि पुढील निवडणुकातील जी काही महत्त्वाची कामगिरी आहे ती दिली आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय कामगार सेना ही संघटना उद्धव ठाकरे यांची जी आहे त्यांचा विजय असाच पुढे होऊन भाजपाचा सुपडा साफ होईल का? कमेंटमध्ये कट्टर शिवसैनिक असाल, ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा किंवा जय महाराष्ट्र लिहा. धन्यवाद.